हॅलो हाय फ्रेंड्स. तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि आज आमच्या मंदिरामध्ये कार्यक्रम असतो. तर दिसते का बघा, मंदिरामध्ये गाणे लावलेले, मंदिर धुवायचं चाललेलं आहे आणि आत्ता सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. तर चैत्र पौर्णिमेला दरवर्षी आम्ही मंदिरामध्ये पोळ्यांचा नैवेद्य दाखवतो देवीला. तर आज संपूर्ण माणसं पोळ्यांचा नैवेद्य दाखवणार आहेत. मी पण आज पोळ्या करणार आहेत 1 किलोच्या, ते पण चुलीवर करणार आहे. कारण की आमच्या घरात अजून कलरचं काम चाललेलं आहे, काही झालेलं नाही आहे. हे बघा, बरं हे आम्ही रात्री उघडून ठेवतो आणि कलर करायला लोक आले की प्लॅस्टिक खाली टाकतो, म्हणजे फर्निचर खराब होत नाही. आणि अजून किचनमध्ये दाखवते किती पसारा. हे बघा, हा किचनमधला पसारा आहे. हे बघा, तरी काल रात्री मी किचन धुवून काढलेलं आहे स्वयंपाक करण्यासाठी. आणि आत्ता चूल पेटवायची, चूल पेटवलेली नाही तर आता चूल पेटवायची बाहेर. आणि सर्वात आधी मुलांचे डबे करायचे आहेत. शंभूला मिशीला शाळेत पाठवायचे, त्यानंतर मग मी पोळ्यांचा स्वयंपाक करायला घेणार आहे. तर चला करूयात आता तयारी. काही सापडत नाही, शोधायला लागतं कुठं काय ठेवलंय. शंभूला खूप बेसन पोळी आवडते, शंभूच्या डब्याला बेसन पोळी असते. इथं चूल पेटवली आहे आणि हे पातेल्यात ठेवले पाणी उकळायला. पाणी उकळल्यावर ह्याच्यात टाकणारे हरभऱ्याची डाळ 1 किलोची. ही झाली शंभूच्या डब्याची बेसन पोळी तयार. आता इथे मी करते मेथीची भाजी, ही धुवून ठेवलेली आहे, फोडणीला टाकायची. इथे बघा कसा कलर सांगलेला आहे, हा सगळा कलर आहे, इथे सगळा कलर आहे. हे घासून काढल्याशिवाय निघणार नाही. आणि ही आहे 1 किलो डाळ हरभऱ्याची. तर आता पाणी गरम झालं असेल, मी जाते आणि पातेल्यात टाकते. तर इथं भांडी आहेत ना, मोठं ताट सापडत नाही आहे. आता ह्याला काय करावं, परातीत घेते निवडायला. पाणी उकळलं. आता वाजले 7:30. मी चालले शंभूला उठवायला वर. ती कोकिळा वरती उठला आता झोपेतून. चला नको नको शंभू, नको नको, चला. डोळा दुखते पण. चला, पडशील 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 ना. पडशील. शंभू पटपट खा. शंभू शाळेत जायचे, पटपट खा, पटपट खा. शाळेत जायचंय ना, हा पटपट खा. चालली आहे सकाळची आरती. आवाज शंभू पटपट, काका आली, रिक्षा आली. शंभू रिक्षा आली. शंभू आवर ना पटकन, रिक्षा आली. धर बॅग, बॅग घे, धर बॅग घे, अडकव.
अडकव. बाय बाय शंभू, बाय बाय. तर आता इथे मी भिजवले कांदा भजीचं पीठ. त्यात लाल तिखट, मीठ, सोडा, ओवा, कोथिंबीर सगळं टाकलेलं आहे. हळद टाकायची राहिली आहे फक्त. आता बेसन पण टाकलेलं आहे आणि मिक्स करायचं आणि भिजत ठेवणार आहे थोडा वेळ, पाणी न घालता. त्याला पाणी सुटेल मीठ टाकल्यामुळे कांद्याला. तर आता हे एवढं मी चपातीचं पीठ मळलेलं आहे पोळ्या करण्यासाठी. आता हे मी झाकून ठेवते, म्हणजे 1 तास पुरण वाटेपर्यंत हे छान असं भिजून जाईल. माझ्या अंगठा बसला, मी माझा अंगठा चेचला, रक्त यायला लागला. डाळ शिजली, मी काढते पाणी आमच्यासाठी. गूळ टाक. आता मी सुंठ चेचून घेते. वाटते मी विलायची. लागली मला आता इथं पुरण झालेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे, एकदम खरपूस असं. तर मी चुलीवर आता ह्याला खाली काढते आणि भात ठेवते. बाय झालं. ते मी ठेवलाय भात, त्यात टाकते मीठ. त्याचबरोबर आमटीसाठी खोबरं भाजून घेणार आहे आणि कांदे भाजून घेणार आहे.
तर खोबरं काळ झालंय, त्याला मी काढून घेते. कांदे होईल, भात होईल आणि मी करायला घेते आता पुरण. एकदम मस्त असं वास चाललाय पुरणचा. सगळं लगेच पडतं. आता मी पटपट हे बाकीचं सगळं पुरण करून घेते. एवढं 1 किलोचं पुरण झालं, एकदम खुसखुशीत झालं, किती मस्त झालं. हे पातेलं एकदम स्वच्छ झालेलं आहे, काहीच नाही ठेवलं याच्यात. हे पुरण आणि इथं झालंय भात. आता मी करून घेते नैवेद्य छोटे छोटे. हे आत्ताशी तेवढे नैवेद्य झालेले आहेत, अजून करायचे. अजून मगाशी चालू केलेले आहेत. अर्धा तास लागेल एवढे 36 नैवेद्य करायचे. कारण की मंदिरात सर्व देवांना आणि आमच्या सगळ्या देवीला 9 नैवेद्य द्यावे लागतात एका प्लेटमध्ये. आणि घरातले देव, त्यानंतर आमच्या गॅरेजमधले देव, अशी मिळून आम्हाला 36 नैवेद्य. एकदम मस्त अशा पोळ्या फुगलेल्या आहेत. किती छान फुगलेली आहे पोळी. एकदम मस्त झालं बघा. जेवढं पीठ होतं ते सगळं संपलंय, सारण एवढं संपलेलं आहे. हे 36 नैवेद्य करायचे होते, मी 41 केलेत आणि ह्या 15-16 पोळ्या झालेल्या आहेत. एवढ्या इथे एक पोळी राहिलेली आहे आणि हे तव्यावर एक पोळी आहे. तर हे बघा, आता मला तळायची भजी. एवढ्या पोळ्या, एवढं पुरण अजून शिल्लक आहे. तर आता इथे मी पापड तळते, कुरडई पापड. शंभू खायचं नाही, देवबाप्पा नैवेद्य, देवबाप्पा नैवेद्य, देवबाप्पा नैवेद्य. नाही नाही नाही, देवबाप्पा नैवेद्य दाखवायचं, मग खायचं. थोडं पण नको. अरे नको, सोड. अरे नाही, आता नाही खायचं. अरे
देव बाप्पा. तर इथे एवढे पापड तळून झालेत आणि आता मी घेतलेत भजी तळायला. हे बघा भजी तळते. तेल खूप गरम झालंय. हे बघा इथे सगळे पापड भजी तळून झालेले. आता मी करायला घेणार आहे आमटी. तर आता मी सगळ्यात शेवटी करायला घेते आमटी. हे बघा हे मगाशी काढलेलं पाणी. हा मसाला आहे. यामध्ये फक्त आलं लसूण टोमॅटो आहे आणि ह्याच्यात कांदा आणि खोबरं आहे. मगाशी जे आपण भाजलं होतं ते. आणि हा कांदा मसाला आहे. तर चला आता आमटी करूया. कढीपत्ता आहे. मसाला चांगला झाला तर आता आपण त्याच्यात कांदा खोबरं लसूणचा मसाला टाकूया. कांदा आणि खोबरं. हा आहे कांदा लसूण मसाला आणि मीठ. हे बघा आता मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे मगाशी जे डाळीचं पाणी काढलेलं आहे ते टाकू. आमटी उकळायला वेळ आहे. तर आमटी उकळेपर्यंत आपण इथे नैवेद्य भरून घेणार आहे आता. तर हे बघा इथे सगळे नैवेद्य भरून झालेले आहेत. आणि आता हे घेऊन चाललोय आम्ही मंदिरात. मंदिरातली आरती झाली आहे आणि नैवेद्य दाखवून झाले सर्वांचे. तर आता इथे शंभून मी आम्ही दोघं बघा जेवायला बसलोय. शंभू दूध पोळी पापड खातोय आणि मी आमची पोळी पापड खाते. तर चला आता जेवण करून खूप भूक लागली. सकाळपासून काम चाललेलं आहे आणि आत्ता 2:45 वाजलेले आहेत. तर चुलीवर स्वयंपाक केल्यामुळे आज मला खूप उशीर झालेला आहे आणि आता जेवून घेते पहिल्यांदा मी. हे बघा बाहेर कसा अंधार पडलाय आणि खूप जोराचा पाऊस पडतो. आता तशी 2:45 वाजलेत आणि किती अंधार आहे बघा बाहेर. असं वाटतं 6 वाजले. पाऊस जाऊ दे. बादली बुडाली जाऊ दे. पडू दे. झाड पण पडलं जाऊ दे. पडू दे. एवढा पाऊस पडतोय आमच्या इथे आज. इतका पाऊस पडतोय. इकडं पाणीच झाले आणि आता मी वरती आले बघायला. हे बघा किती पाणी झालंय. बघ खूप पाणी साचलंय आणि इथं आम्ही आमच्या चादरी कलर द्यायला खाली काढल्या म्हणून ठेवल्यात तर त्या सगळ्या भिजल्यात. बापरे सगळं भिजलेलं आहे. हे बघा सगळं भिजलंय. इकडे सगळं भिजलंय बघा. पाणी झालेलं चालले. आता ज्यांच्या घरी पोळ्या केल्या नाहीत त्यांना द्यायला. नाही ते इकडे जा. ते पुढे जा तिकडे. हां हळूहळू जा सांडत. तर आत्ता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही तिघं बसले ते आमच्या फळांच्या दुकानात. आंबे, द्राक्षे, ॲपल, चिक्कू, वरती पण पेर आहेत. परत त्यांचं पपई, कलिंगड, ॲपल आहेत आणि ते पुढे ठेवले लाल कलरचे द्राक्षे, द्राक्षे, आंबे.
मोबाईल बघतोय माझा अवतार बघा कसा दिसतो. आज सकाळपासून हे तोंड नाही काय बघताय दोघं तुम्ही. इथं आमच्या दुकानावर गेली आहे लाईट. हे बघा बंद आहे आणि हे फक्त चार्जिंगचा बल्ब चालू आहे. लाईट गेलेली आहे, अंधार झालाय. आता वाजले तर 8:15 5 कमी आहे. हे बघा इथं पण किती धूळ आहे. कलरचं काम कधी होणार आहे काय माहीत. आणि इथं मी मळलंय पीठ. आता पुन्हा थोड्याशा पोळ्या करायच्या संध्याकाळच्या जेवणासाठी. मगाशी केलेल्या त्या चाळीमध्ये वाटल्यात. आता ह्या राहिलेल्या मी करते थोड्याशा. एवढं पुरण शिल्लक आहे तर आता आपण पोळ्या करायला घेऊ. ते बघा एकदम मस्त अशा खरपूस अशा पोळ्या मी करत आहे. किती छान होत आहेत बघा, अजिबात फुटत नाही. आणि हा आमच्या घरातला पसार. एकदम मस्त अशी पोळ्या फुटत आहेत. तर आत्ता वाजले 9:30 आणि हे बघा भांडी घासून झाली आहे आणि पोळ्या पण झाल्यात. शंभूचं मिष्टीचं जेवण झालेलं आहे. मिष्टी झोपली आहे, शंभू झोपणार आहे आणि टी व्ही बघते बघा. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे. बाय, गुड नाईट.